रस्ता दलिंद्री आहे. आपल्याकडले आमदार खासदार दलिंद्री आहेत. या मनावर मतदान मागा फक्त या रोड पोटातलं पाणी हलायला लागले. कसं काय? आई एखादी बाई जर कुठली डिलिव्हरी करायची म्हणलं तर इथं डिलिव्हरी होईल. एखादी बाई जर कुठली डिलिव्हरी करायची म्हणलं तर इथं डिलिव्हरी होईल. कसं काय? रोडपर्यंत बी जात नाही. इमर्जन्सी पेशंट जर असला तर पेशंट आपल्याकडले आमदार खासदार दलिंद्री आहेत. या मनावर मतदान मागा फक्त या रोड आहे. आपल्याकडले आमदार खासदार दलिंद्री आहेत. या मनावर मतदान मागा फक्त या रस्ता दुरुस्त झाल्याशिवाय मतदान नाही काय नाही. त्याचा निर्णय अर्धा तास लागले. कसं काय? रस्ता गुडघे इतका या ठिकाणी खड्डे बघा तुम्ही, खड्डे जास्त आहेत आणि रस्ता तुम्हाला कमी दिसेल. काय अवस्था आहे रस्त्याची आता? कमीत कमी मला कळते कमीत कमी लईच खराब आहे रस्ता. मागं बसताना व्यवस्थित बसता येते? नाही खड्डे गुडघे इतके जायला भरपूर त्रास व्हायला. गाडी आली तर 15 दिवसात खलास होती. नवी गाडी आली तर रोडला एका माणसा डबल तर माणसाला जायला चेत नाही. गावात रस्ता कसा वाटतो? रस्ता लय बेकार आहे. दररोज ही मुरुडला इकडे जायचं म्हणजे वाहनच नाही इकडे येणार. असंच अडचणी तर तावरच खेळला गंपवडीला काम पडलं तर इकडे मार्गे 2 वर्ष होईल असंच आहे. मग ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही? हा देत नाही लक्ष. इथं अपघाताचं प्रमाण वाढलेलं. वाढले. मग काय व्हायला पाहिजे बरं आता? काय नाही अजून खोदायला पाहिजे. त्याच्याखाली अजून खड्डे व्हायला पाहिजे. नमस्कार, टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. मी आता तावरजखेड्यामध्ये आहे. उस्मानाबाद धाराशिव तालुक्यातलं हे गाव आहे आणि तावरजखेड्यापासून कोंडकडे जाणारा रस्ता अतिशय खराब झालेला आहे. रस्त्याचे काय हाल आहेत, या गावातले नागरिक काय म्हणतात आणि नागरिकाच्या काय प्रतिक्रिया आहेत. इथं शेती आहे. इथून तावरजखेडा तो कोंड जाणारा रस्ता आहे. आता हे गाव आहे तावरजखेडा. या गावातले नागरिक काय म्हणतात बघूया. काय सांगाल? काय नाव तुमचं? मधुकर बंकट कोळी. हा रस्ता कसा झाला इथून कोंडला जायला? या रस्त्यात जायचं म्हणलं की जाता कोण? माणसाचं कोण जात नाही तिकडं, कारण जायला रस्ताच नाही तसा व्यवस्थित. होय होय, जात नाहीत कोणी? गुडघेत खाली खटी येते कसं जाणार आता? होय. हा काय नाव तुमचं? मधुकर बंकट आता मतदान आलंय की आता लोकसभेचं? येणार आहे मतदानच करणार नाही त्यानं. हा? नाहीच करणार. ठरलंय का तसं काय? हा कसं काय? रस्ताच केल्याशिवाय काय करणार तर जायलाच लोकांना नाही ना. आणि सगळे बँकेचे कामं सगळे तारसकडचे कोणला जायचं. होय. बरं. मग त्याच्यामुळं काय प्रश्नच येत नाही त्यातला. अपघात वगैरे खूप होतात ह्या रस्त्यात. हा लय 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 आत्ती. एक काही माणसाची कंबर नीट राहत नाही. होय. काय सांगालो? रस्ता कसा झालाय? पोटातलं पाणी हलायला लागले. कसं काय? आई एखादी बाई जर कुठली डिलिव्हरी करायची म्हणलं तर इथं डिलिव्हरी होईल. कसं काय? रस्ता भारी आहे ना. हा. हो, मरायचं काम आहे बघा. जात नाही मुरुडपर्यंत बी जात नाही. इमर्जन्सी पेशंट जर असला तर पेशंट जर असला तर मुरुडपर्यंत बी जात नाही. गुंपवाडीपर्यंत टाकावं लागतंय. हा होय. एवढा भारी काय नाव? फिरोज पठाण. रस्त्यात खड्डे आहेत का? खड्ड्यात रस्ता आहे ते अशी अवस्था झालेली आहे आता. होय. आता आणखीन बघूया काय म्हणते ते. मध्ये जाऊ जरा. मामा मामा काय काय सांगाल मामा? काय म्हणतो मामा? रस्त्याची परिस्थिती कशी झाली सांगा बरं. रस्ता खराब आहे. रस्ता व्यवस्थित बनला पाहिजे ना. काय होतं नेमकं? गाड्या घेऊन माणसं पडायला लागले दणादण त्या रस्त्याने. मग जाता का तुम्ही रस्त्याने कोणला? जाताव की आम्हाला आता रस्ता जाई कोणला जायला तर काय करायचं मग? रस्ता दुसरा कुठं आहे? हो मामा, रस्ता कसा झाला बरं कोणला जायला आता? खराब झालाय. मग आता मतदान करणार का नाही? मतदान आलंय. मतदान कशाला करायचं? माणसं मारायला मारायला लागली तर माणसानं मतदान कुणाला करीत बसायचे? हे रस्ता दुरुस्त झाल्याशिवाय मतदान नाही काय नाही. त्याचा निर्णय घेतला का गावानं? काय निर्णय घ्यायला? कुणापाशी घ्यायचा निर्णय? ह्याला मालकच नाही कोण. काय नाव आहे तुमचं? माझं नाव भागवत. इथले तावरजखेडीतले जाऊ का तुम्ही? हा. होय. बर. काय मंडळी बसली इकडं? काय काय नाव आहे भाई? विक्रम काकासाहेब कदम. काय रस्त्याची अवस्था खूप अशी काय वाटतं वाईट झालेली? रस्ता दलिंद्री आहे. आपल्याकडले आमदार खासदार दलिंद्री आहेत. या मनावर मतदान मागा फक्त या रोडने जाऊन जावं म्हणावं आल्यावर. ह्या रोडने जर इथून जर कोणपर्यंत गेले, जे बी कोणचा बी नेता जाईल त्याला मतदान केलं जाईल. कुणी म्हणावं मी जातो. थेट आरोप करता तुम्ही त्यांच्यावर? डायरेक्ट करणार. आता मग हे कोण आमच्या गावचे काय आमचे वडील करणार सोयाबीन कोण जमीन बी नाही की आम्हाला रस्ता करायचा एवढं. काय दुरुस्त करतात किंवा रस्ता असा दुरुस्त करून पुन्हा मग परत तसाच होतो? करतात की अहो, पाऊस पडला की ती चुरमा कुठं काय तीच कळत नाही की दुरुस्त करायला किती वेळ लागते. मग आता मतदान आलंय की आता? मतदान काय माहित आता कसं तरी चालू आहे. लय वाईट आहे असं बोलू पण मतदान तर करणार ना. लोकसभेला मतदान करणार नाही करणार.
मी वैयक्तिक माझं तर मत आहे करणार नाही. काय कारण आहे नेमकं? का रस्त्याचं का दुसरं काय अजून? रस्ता आणि आरक्षण हे दोन आहेत आपले कारण, दुसरं नाही काय. आपल्याला कुणाचा विरोध नाही ना कुणाला आपला नाही. बघा तावरजखेडा गावातले नागरिक आणि तावरजखेड्यापासून कोंडला जाणारा रस्ता कसा झालाय, रस्त्याचे काय हाल आहेत. आपण त्या थेट रस्त्याच्या त्या जिथं रस्ता खराब झालाय त्या रस्त्यावर जाऊ. आपण थेट नागरिकाच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया, वाहनधारकाचं मत काय जाणून घेऊया. हे तावरजखेडा गाव आहे, उस्मानाबाद धाराशिव तालुक्यात हे गाव येतं आणि कोंडला जाणारा रस्ता आहे. म्हणजे 15-20 वर्षापासून रस्त्याचे अतिशय दुर्दैवी दयना झालेले इथं खूप रस्ता खराब झालेला आहे. अपघात पण झालेले आहेत, मात्र कोणीही लोकप्रतिनिधी इकडे लक्ष देत नाही. नागरिकांनी तावरजखेडा गावातले जे काही मत आहे त्यांचं ते मांडलेलं आहे. येणारं मतदान जे आहे त्या मतदानावर बहिष्कार टाकू शकतात नागरिक. काही इथं सांगितलं पण नागरिकांनी आम्ही मतदान करणार नाहीत असं त्यांनी पवित्रा घेतला. कारण रस्त्याची अवस्था पाहून अतिशय वाईट परिस्थिती निर्माण झालेली या ठिकाणी. आता आपण रस्त्यावर जाऊ, तिथे नेमकं काय हाल आहे रस्त्याचे पाहूयात. मी तुम्हाला सतत ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतोय, ग्रामीण भागात काय घडतंय हे सतत दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मी आता जे उभा आहे ते ठिकाण आहे तावरजखेड्यापासून कोंडकडे जाणारा रस्ता आहे. इथं 1 किलोमीटर अंतर आहे आणि त्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे. आपल्यासोबत आता काही वाहनधारक आहेत, आपण त्यांची थेट प्रतिक्रिया जाणून घेतो. तत्पूर्वी आपण अगोदर इथं काय करूया, खड्डे कसे झालेत बघूया. बघा इथं दाखवा कॅमेरा, हे बघा खड्डे. म्हणजे रस्ता जो आहे ना अतिशय खराब झालेला. इकडे दाखवा, इकडं. आता इथं मोटरसायकलवर चाललेले वाहनधारक आहेत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमका रस्ता जो आहे हा रस्ता कसा आहे, काय नाव आहे? मुस्तफा खुदबुद्दीन शिंदे. बरं, कुठं चाललं इकडं? मुरुडला. बरं, कसा वाटतो बरं रस्ता? रस्ता का कंबर गेली सगळी. गाडीचा चिशी मुलली गाडीची. होय, काय सांगाल? मागं बसला होता तुम्ही. रस्ता काय रस्ता एकदम खराबच आहे काय. लई रस्त्याची अवस्था दूर झाली. बरं, बघा आणखीन काही वाहनधारक आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. बघा अतिशय खराब रस्ता आहे आणि रस्त्याचे हाल कसे आहेत. वाहनधारकाचं काय मत आहे, काय प्रतिक्रिया आहेत, आपण थेट जाणून घेणार आहेत. काय नाव तुमचं? सूर्यकांत निथळे. हां, सूर्यकांत निथळे. बरं, कुठं चाललं इकडे? मुरुड. रस्ता कसा आहे हा? रस्ता खराब आहे. किती दिवस झाला रस्ता झालेला रस्ता बघतो? रस्ता तरी नाही ना, मला 10-15 वर्ष झाले की रस्ता असं आहे. मग काय व्हायला पाहिजे असं वाटतं? रोड चांगला व्हायला पाहिजे. हे खड्डे बुजवले जातात किंवा कधी कधी काय नाही, काय बुजवी निघालेलं 15 वर्ष झालं या रस्त्याला अशी बोंब आहे. होय, पावसाळ्यात तर लय खराब होत आहे. आणखीन काही वाहनधारक आहेत आपले, थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया त्यांची. नेमकं काय वाहनाची कशी परिस्थिती आहे बघूया आपण. पुढं आणखीन काही वाहनधारक आलेले आहेत, त्यांची आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय नाव तुमचं? अंकुश इंगळे. कुठं चाललं इकडे? जायफळ. आता तुम्ही इथून तर अर्धा तास लागला तुम्हाला इथपर्यंत यायला. हो, अर्धा तास लागले. कसं काय? रस्ता गुडघे इतका खडे आहेत की. किती दिवस झाले रस्त्यावर निर्णय करता तुम्ही? कवा तर असं पाहुण्याच्या गावाला चाललो आता. मग आता हे असं किती वेळ लागेल तुम्हाला कोंडला आता जायला? मला कंप्लीट जायफळला जायला 1.5 तास 2 तास लागते. किती अंतर आहे जायफळ इथून? 16 किलोमीटर. बघा 16 किलोमीटरला जायला फक्त 1.5 ते 2 तास लागतंय. रस्ता कसा झालेला आहे, रस्त्याची काय अवस्था आहे, थेट आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. काय सांगाल, रस्ता कसा वाटतो? रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय आहे. मोटरसायकल देखील व्यवस्थित चालवता येत नाही. या ठिकाणी खड्डे बघा तुम्ही, खड्डे जास्त आहेत आणि रस्ता तुम्हाला कमी दिसेल. काय नाव आहे तुमचं? दीपक विलास फेरे. बरं, किती दिवस झाला रस्ता असा आहे? मला कळतंय तसंही रस्ता असाच आहे, फक्त खड्डे बुजवले जातात. व्यवस्थित काम कधीच झालेलं नाही अजून. म्हणजे कायमस्वरूपी जे प्लेन रस्ते होतात तशा पद्धतीचं काम अजून मला कळतंय तसं कधीही झालेलं नाही. हे खड्डे असेच आहेत. खूप त्रास होतो आम्हाला याचा. होय बाबा, तुम्ही मागे बसून चालला होता. चालला कोणला. रस्ता कसा आहे? रस्ता असंच आहे, खराब झालेला आहे. 4 वर जरा असं रस्ता, गाडी चालत नाही व्यवस्थित. काय नाव आहे तुमचं? विलास रंगनाथ फेरे. मागे बसलेलं मनका मोकळा होते की नाही? हा, चांगला मोकळा होतोय. बघूया आता इकडे काय वाहनदार येतात काय नेमकं. कुठं चालले? काय नाव आहे? विकास पवार. रस्ता कसा आहे? रस्ता आता तुम्हाला पहिल्या लक्षात आलं असेल आम्ही सांगण्यापेक्षा की काय अवस्था आहे रस्त्याची. आता कमीत कमी मला कळते कमीत कमी 8 ते 10 वर्ष झाली रस्त्याची अशी अवस्था आहे. बरं, पण ह्याच्याकडे कोणाचं लक्षच नाही आहे. तर इकडे कुठे गेलते? इकडे उजनीला गेलतो. होय, हो ताई, कसा वाटतं रस्ता? लईच खराब आहे रस्ता. मागं बसताना व्यवस्थित बसता येते? नाही, बसता येत नाही. हो बाबा, थांबा 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 थांबा, व्हिडिओ चालू ठेवा. आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत. नेमका रस्ता कसा आहे थेट जाणून घ्यायचं आहे आपल्याला.
आपण ट्रॅक्टरवाले काय म्हणतात बघूया नेमकं. थांबा, तुमच्याकडे येतो मी. काय नाव काय तुमचं नाव? सचिन शिवाजी सूर्यवंशी. बरं, कुठं चाललं इकडं? मुरुडला चाललो. बरं, कसं वाटतं बघ तुम्ही तिथून आता ट्रॅक्टर घेऊन आला त्या रोडनी? काल भरपूर अपघात, खड्डे गुडघे इतके, जायला भरपूर त्रास व्हायला आहे. ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्त आहे. गाडीहून स्लिप होऊन पडाल ते खड्ड्याने. ट्रॅक्टर पण व्यवस्थित चालवता येत नाही. चालवता येत नाही. आता मला तिथून कोंडून निसते इथपर्यंत यायला 1 पाऊण तास लागले. 6 किलोमीटर अंतर? हां, 6 किलोमीटर अंतर. गुडघे इतकीच खड्डे आहेत तर काय पर्याय नाही. हां, 5 मिनिटाच्या रस्त्याला जर पाऊण तास जर लागत असेल तर त्या कामाचा सगळा अडथळाच चालला आहे. अडचणी अनेक. बघा आणखीन काही किती वाईट अवस्था झाली रस्त्याची. इथं खड्डे पडलेले आहेत आणि 6 किलोमीटर अंतर पाऊण तास लागला ट्रॅक्टरला. म्हणजे रस्त्याची किती कशी अवस्था झालेली आहे. इथं मामा आले तिकडून तावरसखेड्याहून. काय नाव तुमचं? हनुमंत फेरे. बरं, आता काय रस्ता कसा एकदम असा? रस्ता महाराष्ट्रातच असा रस्ता नाही. असा रस्ता एवढा आहे कोणते तावरसखेडा. हां, नवी गाडी आली तर 15 दिवसात खलास होती. नवी गाडी आली तर रोडला एका माणसा डबल तर माणसाला जायलाच येत नाही मोटरसायकलीवर. खिळखिळा गाड्या 15 दिवसामध्ये एका गाडीची सर्व्हिसिंग करायला लागते. आणि ते याच्याकडं समजा लोकांचं दुर्लक्ष आहे. बाँड्रीला एकतर धाराशिव जिल्ह्याच्या बाँड्रीला गाव आहे आणि इकडं कोण नेते मंडळी नाही, कलेक्टर नाही, तहसीलदार नाही, कोण सुद्धा बघायला इकडे तयार नाहीत. तर लवकरात लवकर आमच्या तर गावाचा असा विषय चालला आहे की मतदानावर बहिष्कार टाकणार आहे यावर्षी गाव. कोणतं गाव? तावरसखेडा. बरं, बघा मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत म्हणून. काय सांगाल, कुठं चालले? गाव आहे. रस्ता कसा वाटतो? रस्ता लय बेकार आहे. दररोज ह्या रस्त्याला माणसं पडते. तर काय नाव आहे तुमचं? नवनाथ फेरे, तावरसखेडा. बरं, बघा दररोज अपघात होतात. अपघाताचा रस्ता बनलेला आहे हा. काय सांगाल, कुठं चालले? नाव काय? बालाजी भोसले. बरं, कसा वाटतो रस्ता? हे रस्ता म्हणजे शिवरस्त्यापेक्षा बेकार रस्ता आहे. ही मुरुडला इकडं जायचं म्हणजे वाहनच नाही इकडे येणार. असंच अडचणी तर तावरसखेड्याला गुंपवडीला काम पडलं तर हिकडल्या मार्ग येतो. हे रस्ता म्हणजे काय रस्ता आहे काही. कुठं गाडी टू व्हीलरला 15 मिनिटाचा 10 मिनिटात रस्ता आहे तर इथं 1 तास लागतो जायला. तिकडून जागजी मार्गी 15-16 किलोमीटर मुरुड आहे. तिकडून लोक जातात पण इकडून कोण येत नाही. बरं, व्यापार लोकांना त्रास होतो या रस्त्याने. व्यापारी लोक इकडून येणंच घेत कोण. हां, ह्या रस्त्याचं पूर्ण वाहतूकच बंद झाली आहे. वाहतूकच नाही रस्त्याला. किती दिवसापासून बंद झालेली? आता जवळजवळ 2 वर्ष होत आलं. 2 वर्ष झालं काय कोणी काही इकडं लक्ष देत नाही. आता तुम्ही कुठं चालले इकडे? आता मुरुडला झालो. बरं, बघा रस्ता कसा झाला आहे मी तुम्हाला दाखवतोय. आणखीन काही इथं मोटरसायकल आलेले आहेत, तिकडून पण यायला लागलेत. आपण थेट प्रतिक्रिया जाणून घेऊया. नेमकं हा जो रस्ता आहे अतिशय खड्डे झालेले आहेत रस्त्याला. नेमकं आता इथं बघूया आपण बोलतात का ते. काय सांगाल? बघा इथं आता मोटरसायकलवर चाललेले तिकडं. रस्ता कसा झाला होय? रस्ता एकदम खराब झाला. काय नाव आहे तुमचं? दिगंबर दाम फेरे. बरं, ह्याच्याबद्दल कुठं मागणी वगैरे काय कोणी केली नागरिकांनी वगैरे काय? मागण्याची तक्रार केली आहे जिल्हा परिषदला उस्मानाबादला. किती दिवस झाला रस्ता असं झालेला आहे? हे रस्ता जवळजवळ 1.5 वर्ष 2 वर्ष होईल असाच आहे. मग ह्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही? हा, देत नाही लक्ष. इथं अपघाताचं प्रमाण वाढलेलं. वाढले, सारखंच अपघात होते. बघा हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता मुरुड जाणारा रस्ता आहे. इकडं तावरसखेडा आहे आणि इकडं कोंड आहे. कोंडपासून तावरसखेड्यापर्यंत रस्ता एवढा खराब झालेला आहे. 7 किलोमीटर अंतर आहे. इथं रस्त्याचं काम केलं जातं आहे. थातुरमुतूर काम करतात. पुढं काम सुरू असताना मागच रस्त्याचे खड्डे उखडलेले असतात. काय सांगाल, कुठं चालले बाबा? बघा रस्त्याचे खड्डे जे आहेत ते रस्त्याचे खड्डे बुजवले जातात, मात्र पुढं काम गेलं की मागं खड्डे उकडले जातात. अतिशय वाईट अवस्था झालेली आहे रस्त्याची. इकडं आपण खड्डे बघूया नेमकं कसे झाले ते. थेट आपण सर्व बघूया नेमकं हा जो रस्ता आहे या रस्त्यामुळं वाहनधारकाचे खूप हाल होत आहेत. काय सांगाल, कुठं चालले दादा? काय नाव काय तुमचं? नाव कोण? बरं, नाव काय तुमचं? नाव? जयराम गोडके. कसा वाटतो रस्ता? सुंदर आहे की एकदम. भारी भारी, एकदम भारी. हवेतून चालली नाही वाटतं. होय. मग काय व्हायला पाहिजे बरं आता? काय नाही, अजून खोदायला पाहिजे. त्याच्या खाली अजून खड्डे व्हायला पाहिजे. म्हणजे गाड्या व्यवस्थित चालतात. व्यवस्थित चालतात. बघा कसं नागरिक जे आहेत ते त्रस्त झाले. त्रस्त होऊन बोलतात. इकडे दाखवा काय खड्डे. हे बघा इथं दाखवा जवळ. आता खड्ड्यातून गाडी कशी चालवायची? खूप वाईट अवस्था आहे. जवळून दाखवा कॅमेरा, एकदम जवळ घ्या. बघा किती वाईट परिस्थिती झालेली आहे इथं. हा जो रस्ता आहे ना, हा रस्ता हा कोंडला जाणार आहे. इकडं कोंडला चाललेत ते आणि इकडं
आणि इकडं तावरजखेडा आहे, तावरजखेडा जाणार रस्ता, कोंड तावरजखेडा गुंपवाडी मार्गे मुरुड रस्ता जातो हा रस्ता 14 किलोमीटर अंतर आहे कोंडपासून मुरुडपर्यंतचं. जर एखादा रुग्ण जर इथं जर रुग्णवाहिकेमध्ये जायचं म्हटलं तर 14 किलोमीटरला 1 तास रस्त्याला प्रवासाला लागतो. त्याला अतिशय खराब रस्ता झाला आहे. त्याच्यामुळं रुग्णाचे हाल होतात, प्रवाशाचे हाल होतात, वाहनधारकाचे हाल होतात, अपघात होतात. या ठिकाणी मी तुम्हाला वाहनधारकाच्या प्रतिक्रिया दाखवल्या आहेत. मात्र नागरिक जे आहेत ते अतिशय त्रस्त झालेले तावरजखेडा या गावातील जे ग्रामस्थ आहेत त्यांनी अक्षरशः आता निवडणुकीवर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णयसुद्धा घेतला असल्याची एका आपल्याला वाहनधारकानं प्रतिक्रिया दिलेली आहे. बघूया आता नेमकं ही किती दिवस रस्ता असाच राहणार आहे का लोकप्रतिनिधी त्याच्याकडे लक्ष देणार आहेत का नाही हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कॅमेरामॅन खंडू ओबळेसोबत मी हुकमत मुलानी, उस्मानाबाद.